वचन दिले तू मला मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, आपल्यासाठी अनपेक्षित अशी गोष्ट घडली. शौर्यने तर ऊर्जाला प्रपोज केले, मनात जे होतं ते सगळं सांगून टाकले. पण आता ऊर्जा संभ्रमात पडली. तेव्हाच तिच्या मदतीला धावून येते ती म्हणजे काव्या. तसंच काहीसं ऊर्जाच्या विचारात हरवलेला शौर्य रस्त्याने जात असतानाच अचानक एका ट्रक समोर येतो आणि त्याचा जीव वाचवते नंदिनी. पण आता काव्य नंदिनी मिळून अशी काय कमाल करतायत, अशी काय जादूची कांडी फिरवतायत की शौर्य आणि ऊर्जा एकत्र येतील, पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट जरूर द्या. ऊर्जा खूप घाई गडबडीत असते कोर्टात जाण्यासाठी. इतक्यात मंग्या येऊन तिला विचारतो की ऊर्जा, तुला कुठे ड्रॉप करायचं आहे का? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही मंग्या, तू जा, मला अजून थोडा वेळ आहे. तेव्हा मंग्या आता त्याच्या कामाला निघालेला असतोच, पण त्याला बाहेर जातात तळवी काकू भेटते. तळवी काकू त्याला रिक्वेस्ट करते की मंग्या जा, पटकन नाक्यावरती जाऊन 2 कोल्ड्रिंक्स घेऊन ये ना. तेव्हा मंग्या त्यांची थट्टा करतो की तळवी काकू, कशाला उगाचच कोल्ड्रिंक पिताय, नाहीतर आणखीन जाड व्हाल. तळवी काकू त्याच्यावरती चिडते, ए मंग्या, तुला आता 2 धपाटे गाले ना, कोल्ड्रिंक काय माझ्यासाठी नाही आहे. अरे ती पवारांची आजी आहे ना, तिच्या नातीला पाहुणे बघायला येत आहेत, तर त्यांच्यासाठी मागवायचं आहे. मंग्या विचारतो की काय सांगता, द्या टाळी. तेव्हा दळवी काकू त्यालाच खेकसते की टाळ्या बिळ्यानंतर घे, आधी जे काम सांगितलं ना ते लवकर कर. आता मंग्या तेथून जाणार असतोच, पण नेमकं शौर्य तिथे येतो. शौर्य ऊर्जाला सतत कॉल करत असतो, पण काही केलं ऊर्जा त्याचा कॉल घेत नाही, म्हणून तो थोडासा अस्वस्थ असतो. का ऊर्जा फोन उचलत नाही आहे? जेव्हा तो चाळीत येतो तेव्हा मंग्याला शौर्याला बघून इतका राग येतो. ऊर्जा घरात असूनही मंग्या शौर्याला खोटं सांगतो. ए थांब, कुठे निघालास? शौर्य म्हणतो की ऊर्जाकडे, तिला भेटायला आलोय. मंग्या म्हणतो की नाही आहे ती घरी. शौर्य विचारतो की कुठे गेली? मंग्या पुन्हा त्याला दमदाटी करतो. एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का ती घरी नाही आहे? बिचारा शौर्य त्याचा हिरमोड होतो. गुपचूप तो तेथून मान खाली घालून निघून जाणारच असतो, पण मंग्याला एक चाळीतली काकू भेटते आणि मंग्या मुद्दाम त्या काकूंना म्हणतो की ऊर्जाच्या घरी फंक्शन आहे. तितक्यात शौर्य थांबतो, मागे वळून पाहतो. काकू विचारते की काय फंक्शन, कसलं? तेव्हा मंग्या म्हणतो की अहो, ऊर्जाला बघायला पाहुणे येणार आहेत. आता मात्र शौर्याला जबरदस्त धक्काच बसतो. पूर्वा काकू स्वतः तिच्या लग्नाची जय्यत तयारी करतायत. मुलगा पण एक नंबर आहे. आज ऊर्जाचं लग्न जुळणारच. आता शौर्य धक्क्यात असतो आणि मंग्या त्याची मजा घेतो. मंग्याला जाणून घ्यायचं असतं की शौर्याच्या मनात ऊर्जाबद्दल नक्की चाललंय तरी काय. आता त्या काकू आहेत, त्या विचारतात की अरे काय सांगतोस? तळवी काही बोलल्या नाहीत आणि पूर्वाही काही म्हणाली नाही. असं कसं काय सगळं अचानकच ठरवलं त्यांनी? शौर्य तेथून निघून जातो. तेव्हा मंग्या मनातच आनंद साजरा करतो की आला मोठा शहाणा, ऊर्जाला भेटणारा, कसा बाजूला केला मी. तेव्हा आता ती काकू जी आहे ती विचारते, अरे नक्की कोण मुलगा येणार आहे ऊर्जाला बघायला? तेव्हा मंग्या त्यांनाच पेड्यात काढतो. अहो काकू, ऊर्जाला कुठे? अहो ती परवांची अंजू आहे ना, त्यांना बघायला येणार आहे. आता ती काकू सैरभैर होऊन विचारते की अरे पण मगाशी तर म्हणाला ना तू. मंग्या त्यांनाच वेड्यात काढतो. ओ काकू, उगाचच तुम्ही भलतेच काहीतरी ऐकलंय. मी परबांची अंजू म्हणालो, ऊर्जा नाही. आणि तो त्याच्या कामालाही निघून जातो. इतक्यात ऊर्जा घराच्या बाहेर पडते. इकडे खऱ्या खोटाचा निकाल लावायचा म्हणूनच हर्षवर्धन विक्रांतची उलट तपासणी घेतो. सांगितलंयस ना सगळं खरं खरं? तेव्हा विक्रांत घाबरत म्हणतो, हो हो सांगितलंय की. तुम्हाला मी बोललेलं खोटं वाटतंय का? तेव्हा हर्षवर्धन बोलतो, कसं आहे ना विक्रांत, आपला डॉक्टर आणि वकील यांच्यापासून कधीच काहीच लपवायचं नसतं. ते आपल्यालाच जास्त महागात पडतं. हे बघ, तू माझ्याशी खोटं बोलला नाही आहेस ना. जे काय घडलंय ते खरंच सांगितलंय, हो ना? आता विक्रांतला सुचतच नसतं पुढे काय बोलावं ते. अचानकच आजीने साखरपुडा मोडला, म्हणूनच इकडे तीर्थाला मोठा धक्काच बसलेला असतो. विजया तीर्थाची समजूत घालते की तीर्था, एंगेजमेंट कॅन्सल झाली म्हणजे ती होणारच नाही आहे असं नाही आहे ना.
तेव्हा तीर्था विचारते की पण हे सगळं अचानक असं का घडलं ग? तेव्हा विजया रागातच म्हणते की ते तुझ्या आता आजीलाच माहिती असेल. तेव्हा तीर्था विचारते की पण आजीने असं का केलं? म्हणजे तिला कुठला संशय वगैरे आलाय का? ती विजयाकडे वळते आणि विचारते म्हणजे विक्रांतने तसं खरं? तेव्हा विजया तेच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते. नाही 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 तीर्था, अजिबात असा विचार करायचा नाही आहेस तू. तीर्था विचारते की आधी ते सगळं घडलं, त्यानंतर आत्ता कुठे सगळेजण नॉर्मल होत होते, सगळेजण खुश होत होते, आज इतकं मोठं भांडण झालं, पण आजीने असं अचानक का केलं असेल? तेव्हा विजया म्हणते की कदाचित आपण त्यांना काही विचारलं नाही म्हणून त्यांनी मनात राग धरून हे सगळं केलं असावं. तेव्हा तीर्था समजावते की नाही नाही, आजी नेहमी म्हणते की मंगल कार्यात कधीच अडथळा आणायचा नसतो. मग ती असा विचार करणाऱ्यातली नाही आहे. आता तीर्था तर्कवितर्क लावते, मनातून अगदी खचून गेलेली असते आणि असा पुढचा विचार करणं साहजिकच आहे. ती विजयाला विचारते की आई, जर विक्रांतची केस कोर्टात उभी राहिली आणि मग तो गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं तर? तेव्हा विजया समजावते की नाही तीर्था, असं काहीही होणार नाही आहे. जर असंच काही असतं तर तुझ्या बाबाने त्याची केसच घेतली नसती आणि केसचं तर दूरच राहिलं, त्यांनी तुझं लग्न त्याच्यासोबत ठरवलं सुद्धा नसतं. हे बघ, तुझ्या बाबांवरती विश्वास नाही आहे का? नसेल तर ठेव, ते काहीही चुकीचं घडू देणार नाही आहेत. आणि ती तीर्थाला आपल्या उराशी कवटाळते. काही झालं तरी तीर्थाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. इकडे विक्रांत हर्षवर्धनलाच घोळात घेऊ पाहतो. तो मोठ्या विश्वासाने छाती फुगवून सांगण्याचा प्रयत्न करतो, मी काहीही केलेलं नाही आहे. अहो, ती पद्मा माझ्यावरती खोटे आरोप लावते. हे बघा, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे. मी हवं तर माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. तेव्हा विक्रांतला हर्षवर्धन म्हणतो की विक्रांत, आय ट्रस्ट यू, काळजी करू नकोस. हर्षवर्धन स्वतः विक्रांतला कॉफी ऑफर करतो. आता विक्रांत निमूटपणे हर्षवर्धनने दिलेली कॉफी पित असतो, पण हर्षवर्धन त्याच्यासमोर बसलेला असतो. तो उठतो आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसतो. मनातच आता त्याला एका गोष्टीची खात्री पडते. तो विचार करतो की कधी कधी माणूस गप्प बसून खूप काही बोलून जातो. मी प्रश्न विचारल्यानंतर तू 2 क्षण जे थांबलास, त्यात मला जे कळायचं ते सगळं कळलंय. आता मला जे पुढे काय करायचं आहे ते मी करेनच. हर्षवर्धनने मनातच विचार केलेला असतो. इकडे शौर्य इतका शॉकमध्ये असतो. ऊर्जाचं लग्न, म्हणूनच तर ती माझे फोन घेत नव्हती, माझ्याशी बोलणं टाळत होती. पण नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही. आणि शौर्य मनातच एक विचित्र अशी कल्पना करतो की ऊर्जा छान असं सजून पाहुण्यांच्या समोर आली आहे. त्यांच्यासाठी स्वतः तिने पोहेसुद्धा बनवलेत. स्वतःच्या हातांनी ती पोहे देते पाहुण्यांना आणि त्या बघायला आलेल्या नवऱ्या मुलाला सुद्धा. तेव्हा पूर्वा आपल्या लेकीचं कौतुक करते की आमची ऊर्जा खूप गुणी आहे, तिने पोहेसुद्धा बनवलेत आणि हा चहासुद्धा. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, मला आवडतो ना म्हणून. ती आता त्या मुलाला विचारते की तुम्हाला चहासोबत खारी आवडते? मला तर खूप आवडते. तो मुलगा सांगतो की हो, मलाही खूप आवडते. ऊर्जा विचारते की खरंच? आता एका क्षणात त्या मुलाच्या आईवडिलांनी ऊर्जाला पसंत केलं आहे. तेव्हा पूर्वा आणि ऊर्जाचा आनंद गगनाला भिडलाय. ऊर्जा पटकन वाकून त्या दोघांनाही नमस्कार करते. हे सगळं जे दृश्य आहे ते शौर्याच्या नजरेसमोर असं उभं राहतं आणि त्याचा इतका संताप होतो. नाही नाही, ऊर्जाचं लग्न असं कोणाशीही नाही होऊ शकत. शौर्याला कधी एकदा तो ऊर्जाला भेटतोय असं झालेलं असतं आणि तो पुन्हा ऊर्जाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा कामानिमित्त पोलीस स्टेशनला गेलेली असते. तिथून ती बाहेर पडताना विचार करते की अरे बापरे, शौर्याचे इतके मिस कॉल, वेडाय का हा मुलगा? आणि तो फोन घ्यायचं ठरवते. हां, याला वाटलं असेल की बहुतेक मी अजूनही याच्यावरती रागवले. त्यापेक्षा मी एक काम करते, आधी कोर्टात जाऊन माझं हे काम पूर्ण करते आणि मग डिरेक्ट जाऊन त्याला भेटतेच. यार, हिचा काय प्रॉब्लेम आहे? माझा फोन का घेत नाही आहे ही? आणि
तो इतका चिडलेला असतो. त्यानंतर तो पटकन आजीला फोन करतो. जेव्हा शौर्याचा असा कापरा आवाज ती ऐकते तेव्हा ती विचारते की शौर्य, आवाज असा का येतोय तुझा आणि काय झालंय तुला? तेव्हा शौर्य म्हणतो की आजी अगं, ऊर्जाचं लग्न ठरलंय. ऊर्जा असं कोणाशीही कसं लग्न करू शकते? आज काय तो तिचा बघण्याचा कार्यक्रम आहे. ते पाहुणे तिला बघायला येणार आहेत. आजी हे ऐकूनच माझे हातपाय गार पडलेत. निदान मी आज चाळीत गेलो म्हणून ही गोष्ट मला कळली तरी. आजी अगं मी काय करू आता? मला काहीच सुचत नाहीये. तेव्हा आजी शौर्याला सल्ला देते की तू एक काम कर. तुझ्या मनात जे आहे ते सांगून टाक. तू सांग ऊर्जाला की तुझं तिच्यावर प्रेम आहे ते. तेव्हा शौर्याला पुन्हा धक्काच बसतो. शौर्य इतका भांबावून जातो. तो विचारतो की आजी मी लगेच कसं काय बोलू शकतो तिच्याशी? तेव्हा आजी विचारते की का? हे बघ, ऊर्जा घरी आहे का? तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, ती बाहेर गेली. आजी त्याला सल्ला देते की मग आत्ताच्या आत्ता तिला बाहेरच गाठ आणि मनात जे असेल ते सांगून टाक. शौर्य विचारतो की आजी मी नाही सांगू शकत असं. आजी विचारते की का? घाबरलास? शौर्य म्हणतो की नाही आजी, मी तर तीर्थाचा विचार करतोय. म्हणजे तीर्थाच्या बाबतीत हे सगळं असं घडतंय आणि मी हे सगळं करतोय. आजी मी सेल्फिश विचार तर करत नाही आहे ना? तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, मग काढून टाक ऊर्जाचा विचार मनातून. आहे तुला शक्य? तेव्हा शौर्य म्हणतो की अजिबात नाही. आजी म्हणते की मग जा आणि तिच्याशी बोल. तेव्हा शौर्य म्हणतो की पण ती नाही म्हणाली तर? तेव्हा आजी म्हणते की आणि मग तिचं लग्न झालं आणि त्यानंतर तू तिला भेटल्यानंतर विचारलं आणि ती तुला म्हणाली तू आधीच मला सांगितलं असतं तर लग्न केलंच नसतं मी. तेव्हा काय करशील? त्यापेक्षा तू आत्ताच सांगून टाक. आणि शौर्य, तू मनातून तीर्थाचा विचार काढून टाक. तीर्थाच्या आयुष्यात मी काहीही वाईट घडू देणार नाही आहे. विक्रांत शिर्के ही केस जिंकू देत किंवा हरू देत, मी तीर्थाच्या आयुष्यात विक्रांतला कधीही येऊ देणार नाही. आजीने शौर्याच्या डोक्यावरचा इतका भार हलका केलेला असतो. हे बघ शौर्य, तू अजिबात असा काही विचार करू नकोस. तू जा ऊर्जाला गाठ आणि बोल तिच्याशी. तेव्हा शौर्यसुद्धा ठरवतो की ठीक आहे आजी, आता काहीही होऊ देत, मी नक्की बोलेल तिच्याशी. तो फोन ठेवतो आणि इतकं मोठं काम करण्यापूर्वी जाऊन तो गणूबाप्पाचे आशीर्वाद घेतो. बाप्पा प्लीज तुझा आशीर्वाद माझ्यावरती राहू देत. मनापासून प्रार्थनाही करतो. कारण शौर्याच्या मनावर इतकं दडपण आलेलं असतं. डायरेक्ट जाऊन तो ऊर्जाला बोलणार असतो. आता मंदिरातून बाहेर पडण्यापूर्वीच शौर्याला नेमका ऊर्जाचा कॉल येतो आणि तो इतका खुश होतो. थोडासा टेन्शनमध्ये असतोही. तेव्हा फोन उचलल्यानंतर ऊर्जा मुद्दाम त्याची फिरके घेते. ती विचारते की तुला सांगितलं होतं ना मला अजिबात फोन करायचा नाही आहेस म्हणून. तेव्हा शौर्य तिला रिक्वेस्ट करतो की हे बघ ऊर्जा, प्लीज मला थोडा वेळ भेट, फक्त 5 मिनिटासाठी. मी तुझे ना चायचुईच्या तिथे वाट बघतोय, तू ये. आता ऊर्जा फोन ठेवल्यानंतर इतकी हसते. वेडा आहे का हा मुलगा? बिचाऱ्यानं खूपच टेन्शन घेतलंय वाटतं. मी पण त्याला जाऊन भेटते आणि तीसुद्धा त्या ठिकाणी यायला निघते. शौर्य भेटायच्या ठिकाणी ऊर्जाची वाट पाहत असतो. तो चहावाला तो चहा आणून देतो. शौर्याला विचारतो की आज तुम्ही एकटेच? ऊर्जा मॅडम आलेले नाही आहेत का? तेव्हा शौर्य म्हणतो की येईल ती, यावंच लागेल तिला. तो विचारतो की खारी घेऊन येऊ? शौर्य म्हणतो की खारी तर आणावीच लागेल ना. आता शौर्याला असं विचित्र वागताना बघून तो विचारतो, साहेब काय झालंय का? तो म्हणतो की नाही, इतक्यात ऊर्जाच येते. तो चहावाला शौर्याला सांगतो की हे बघा ऊर्जा मॅडमसुद्धा आले आहेत. आता ऊर्जा इतकी डोळे वटारून शौर्याकडे बघत असते. तो थोडासा घाबरतो. नेमकी येऊन शौर्याच्या समोरच ती थांबते. ऊर्जा विचारते की कशासाठी बोलवलेस तू मला? तेव्हा शौर्य म्हणतो की फार वेळ नाही घेणार आहे मी तुझा, तुला तयार व्हायचं असेल ना. ऊर्जा म्हणते की कशासाठी? शौर्य विचारतो की ते एक कार्यक्रम आहे ना. ऊर्जाचं हे सगळं डोक्यावरूनच जातं. शौर्य म्हणतो की ठीक आहे चल बस. तो तिला चहाचा कप देतो आणि इतका चिडलेला असतो ऊर्जावरती. इतके फोन केले मी तुला, माझा एक फोन घेतला नाही आहेस तू. मला किती टेन्शन आलं होतं माहिती आहे.
काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याशी? तेव्हा ऊर्जा म्हणते की शौर्य, अरे मी कामात होते आणि कॉलबॅक करणार तर मग विचार केला आता डायरेक्ट भेटतेच आहे तर फोन कशाला करायचा ना. तो चहावाला खारी घेऊन येतो. ऊर्जा विचारते की अरे वा, तू खारी पण मागवली आहेस. आता ऊर्जा त्या खारीवरती तुटून पडते. तिचं आपलं खाणं चालू असतं, पण शौर्य मनातल्या गोष्टी कोड्यातच बोलायला सुरुवात करतो. ऊर्जा, ह्या खारी आणि हा चहा हे दोन्हीही किती वेगळे आहेत ना. म्हणजे बघ ना, यांचं टेक्स्चरही किती वेगळं आहे. पण जेव्हा ही खारी या चहात बुडवली जाते, तेव्हा ते दोघेही किती एकजीव होतात ना. म्हणजे असं वाटतच नाही की त्या दोघांचं वेगळं काही अस्तित्व असेल. त्यावर ऊर्जा म्हणते की खरंय खरंय, नात्यांचं पण हे असंच असायला हवंय ना ऊर्जा. म्हणजे आपण असे एकजीव व्हायला पाहिजे, की म्हणजे असा संभ्रमच नाही वाटला पाहिजे की आपलं अस्तित्व वेगळं आहे. ऊर्जाचे हे सगळं डोक्यावरून जातं. ती विचारते की नक्की काय म्हणायचं आहे तुला. शौर्य म्हणतो की मलाही काही कळत नाहीये, पण एक सांगू ऊर्जा, मला ही चहा आणि खारी आवडायला लागले. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो. तेव्हा शौर्य म्हणतो की ॲक्च्युली मला तुझ्यासोबत भेटल्यापासून सगळ्याच गोष्टी आवडत आहेत. ऊर्जा आता त्याचा वेगळाच विचार करते, कारण तिच्या मनात काही नसतंच. उलट ती चहावाल्याला सांगते की ऐकलत ना दादा, माझ्यामुळे तुमचं अजून एक गिराईक वाढलंय. इसी बात पे और एक खारी हो जाए. ऊर्जा बोलत असते, तुला हवंय का खारी? आणि शौर्य तेव्हाच अचानक आय लव्ह यू बोलून टाकतो. तिला प्रपोज करतो. त्या क्षणी ऊर्जाला धक्का बसतो. ऊर्जा त्याच्याकडे रागात पाहत असते. तेव्हा ती विचारते, नक्की काय बोलतोयस तू? तेव्हा मनात जे येईल, जे असेल ते सगळं शौर्य सांगून टाकतो की आय लव्ह यू, मी प्रेमात पडलो आहे तुझ्या. जेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलं होतं, तेव्हाच मी तुझ्यासाठी वेडा झालो होतो. मला तू खूप म्हणजे खूप आवडतेस ऊर्जा. तू लग्न करशील माझ्याशी? ऊर्जा धक्क्याने त्याच्याकडे पाहतच असते. अचानक ऊर्जाच्या हातून चहाचा ग्लास पडतो आणि फुटतो. ती धक्क्याने उठून विचारते की शौर्य, तुला कळतंय तू काय बोलतोयस? तेव्हा शौर्य म्हणतो की खरं तर मनापासून खरंच बोलतोय. याच्यामध्ये आता कसलाही बदल होऊ शकत नाही आहे ऊर्जा. मला खरंच लग्न करायचं आहे तुझ्याशी. शौर्य मनापासून तिला रिक्वेस्ट करतो की मी आयुष्यभर तुला सुखात ठेवेन ऊर्जा. तेव्हा तू ना एक काम कर, तू ना तो कार्यक्रम मोडून टाक, तू त्यांना सांगून टाक. तेव्हा ऊर्जा विचारते की कसला कार्यक्रम? शौर्य म्हणतो की आज तुला बघायला येणार आहेत ना. तेव्हा ऊर्जाकडून कळतं की हे कोणी सांगितलं तुला, असं काहीही होणार नाही आहे. शौर्य इतका खुश होतो, तो विचारतो, अगं मग हे तर बेस्ट झालं ना. चहा आणि खारी हेच कॉम्बिनेशन बेस्ट आहे, सेपरेबल. हे चहा आणि खारी जसे एकजीव होतात ना, तसे आपण एकजीव होऊयात. तुझ्या आयुष्यातलं जे दुःख आहे ना, ते मला असं काढून टाकायचं आहे. प्लीज ऊर्जा, माझ्याशी लग्न कर. आणि तूच मला विचारलं होतंस ना की हे सगळं मी तुझ्यासाठी का करतोय, तर नीट ऐक. कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे ऊर्जा. प्लीज प्लीज मॅरी मी. शौर्य इतकं मनापासून रिक्वेस्ट करत असतो आणि हे ऐकूनच ऊर्जा अगदी सुन्न पडते. पण ऊर्जा त्याला काहीही उत्तर देत नाही. उलट रागात ती तिथून निघून चाललेली असते. पण हो, शौर्य अचानक तिचा हात पकडतो. ऊर्जा त्याच्या हातून हात काढून घेते आणि आपली पर्स घेऊन त्याचे निघून जाते. शौर्यला त्याच्या मनात जे होतं ते सगळं तो बोलला म्हणून हलकंही वाटतं, पण स्वतःची चीडही येते. ऊर्जानं तर उत्तर काहीच दिलं नाहीये आणि हा भाग इथेच संपतोय. पण प्रेक्षकांना पुढे मोठा ट्विस्ट आला आहे. आपल्यासाठी अनपेक्षित असं घडलंय. कारण शौर्य ऊर्जाला एकत्र आणण्यासाठी काव्य नंदिनी दोघेही कामाला लागलेत. होतं असं की शौर्यने तर आता प्रपोज केले, पण याच एका कारणाने ऊर्जा अगदी सैरभैर होते. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन जेव्हा ती प्रार्थना करते, तेव्हाच तिथे हजर होते काव्या. संभ्रमात पडलेल्या ऊर्जाला दिशा दाखवण्यासाठी. तसंच काहीसं शौर्य रस्त्याने एकटाच चाललेला असतो, पण ऊर्जाच्या विचारात हरवलेला. अचानकच मोठा ट्रक येतो आणि शौर्य ट्रकला धडकणार त्यापूर्वीच नंदिनी धावत येऊन शौर्यला आपल्याकडे खेचते. शौर्य खालती पडतो
इतक्यात जीवा धावत येतो आणि विचारतो की तुला काही झालं तर नाही आहे ना. तो खूपच घाबरून गेलेला असतो. तेव्हा शौर्य म्हणतो की त्यांना नाही, मला. आणि शौर्यला समोर पाहून जीवा खूपच खुश झालाय. म्हणजे नक्कीच त्यांची मैत्री असेल. पण आता काव्यानंदिनी नक्की काय कमाल करतायत आणि शौर्याचं प्रपोजल ऊर्जा ॲक्सेप्ट करेल का? पाहणं मनोरंजकच ठरेल.